नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण महात्मा गांधींच्या विचार व कार्याची चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये मागील भागात आपण गांधी विचारातील महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे सत्याग्रह या संकल्पनेची माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात गांधी विचारांमधील दुसरी महत्त्वपूर्ण संकल्पना जी म्हणजे अहिंसेची संकल्पना, या संकल्पनेविषयी आपण माहिती घेणार आहोत. खरं तर सत्य आणि अहिंसा ह्या परस्परांपासून अविभाज्य आहेत असं स्वतः महात्मा गांधी मानतात. तरी पण अहिंसा हे साधन आहे आणि सत्य हे साध्य आहे असं स्पष्टीकरण गांधीजींनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच अहिंसा हे सत्यान्वेषी मानवाचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य ठरतं असं देखील गांधीजी म्हणतात. हिंसेच्या साम्राज्यात ज्यांनी अहिंसेच्या सिद्धांताचा शोध लावला त्या ऋषीमुनींना महात्मा गांधी हे न्यूटनपेक्षाही अधिक थोर असे संशोधक आणि वेलिंग्टनपेक्षाही अधिक असे थोर लढावे मानताना दिसून येतात. शास्त्र कधी कशी चालवायची याचं ज्ञान झाल्यानंतर ती कशी विफल होत आहेत याची त्यांना जाणीव झाली आणि हिंसेने नव्हे तर अहिंसेने मुक्ती होईल असं त्यांना वाटलं आणि ते त्यांनी जगाला सांगितलं असं महात्मा गांधीजी म्हणतात. आणि म्हणून तर त्यांना हे जे ऋषीमुनी आहेत ज्यांनी ह्या सत्याच्या सिद्धांताचा शोध लावला ते ऋषीमुनी गांधीजींना इतके महान वाटताना दिसतात. आणि म्हणून तर ते म्हणतात की त्यांना ही जाणीव झाली आणि मग त्यांनी अहिंसेने मानवाची कशी मुक्ती होईल हे संबंध जगाला सांगितलेलं दिसून येतं. पृथ्वीवरच्या पाठीवरील कोणत्याही वस्तुमात्राला व प्राणीमात्राला विचारानं, शब्दानं किंवा कृत्यानं संभवणारी दुखापत टाळणं म्हणजे अहिंसा अशी व्याख्या अहिंसेची स्वतः महात्मा गांधीजींनी हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रातील एका लेखामध्ये त्यांनी केलेली दिसून येते. ते म्हणतात की अहिंसा कशाला म्हणायचं तर सबंध जगभर पृथ्वीवरच्या पाठीवरच्या कोणत्याही वस्तुमात्राला आणि प्राणीमात्राला शब्दाने, विचाराने आणि कृत्याने जरी आपल्याकडनं दुखापत होणार असेल तर ती दुखापत ही हिंसाच ठरते. आणि म्हणून ते टाळणं म्हणजे अहिंसा अशी उदात्त स्वरूपाची व्याख्या गांधीजींनी केलेली दिसून येते. गांधीजी असं म्हणतात की क्रोधाने, स्वार्थासाठी आणि हेतुपूर्वक जर कोणाला इजा करणं किंवा कोणाला ठार मारणं ही जशी हिंसा आहे तशीच कोणाविषयी मनामध्ये दृष्ट भावना बाळगणं, त्याचं वाईट चिंतन करणं, त्याच्याबद्दल वाईट विचार मनात आणणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. कारण केवळ संधी मिळत नसल्यामुळे किंवा समाज भयामुळे ती भावना प्रत्यक्षात आणली जात नसते असं गांधीजी म्हणतात. गांधीजींच्या मते अशा कोणत्याही स्वरूपाच्या हिंसेला मनात थारा मिळता कामा नये. अहिंसा म्हणजेच जाणीवपूर्वक क्लेश होय. दृष्टासमोर शरणागती पत्करणे असा अहिंसेचा अर्थ होत नाही, तर दृष्टाच्या मनोदयाचा विरोध करण्यासाठी आपल्याला संपूर्ण आत्मबलाचा उपयोग करणं हे होय. म्हणजे अहिंसा होय अशी व्याख्या स्वतः गांधीजी करताना दिसून येतात. आणि त्यांची अशी ही खात्री होती गांधीजींची की या नियमानुसार वागून केवळ एका व्यक्तीला तिची प्रतिष्ठा, तिचा धर्म, तिचा आत्मा यांचं रक्षण करण्यासाठी एखाद्या अन्यायी साम्राज्याच्या शक्तीला धाब्यावर बसून त्या साम्राज्याचा
पाया घालण्यास शक्य होत आहे. मानवाच्या इतिहासात गांधींना अहिंसेच्या तत्वाचीच उत्क्रांती दिसून येते. अहिंसेचं तत्त्व हे कसं विकसित झालं तर गांधी म्हणतात की मनुष्याचा जसा विकास होत गेला, त्याची जशी उत्क्रांती होत गेली, माणसाच्या इतिहासाप्रमाणे अहिंसेचा विकास झालेला दिसतो. नरमांस भक्षणापासून तर अगदी शेतीजन्य धान्य भक्षणापर्यंत आणि एकाकी हिंस्र भटकेपणापासून तर अगदी कौटुंबिक जीवनापर्यंत किंवा टोळ्यांपासून तर एखाद्या राष्ट्रापर्यंत जो माणसाचा विकास झाला आहे तो वरील उत्क्रांतीवादाची साक्ष देतो असं गांधीजींना वाटतं. आणि म्हणूनच अहिंसेची वाढ आणि हिंसेची घट घडली नसती तर ही मानव कोटी कधीच अस्तित्वात राहू शकली नसती, ती तेव्हाच नष्ट झाली असती असं गांधीजी म्हणतात. सर्व धर्मांच्या प्रेषितांनी त्यांच्या अवतारांनी अहिंसेचीच शिकवण दिलेली आहेत असं देखील गांधीजी सांगतात. कारण जगात असा कोणताच धर्म नाही आहेत, गांधीजी म्हणतात की जो धर्म हिंसेची शिकवण देतो, जो धर्म अनैतिकतेची शिकवण देतो, असा कोणताच धर्म नाही आहेत. जगातले सर्व धर्म त्या धर्मांमधले प्रेषित असतील किंवा वेगवेगळे अवतार असतील, यांनी शेवटी शांततेची आणि अहिंसेची शिकवण दिलेली आहेत. गांधीजींचा धर्मविषयक दृष्टिकोनावर आपण स्वतंत्र चर्चा करणारच आहोत, त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येईल. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की अहिंसेची शिकवण ह्या लोकांनी दिलेली आहे. आणि म्हणून तर गांधीजी हे अहिंसेला आत्मिक शक्ती मानताना दिसतात. कारण पाशवी शक्तीचा प्रतिकार करणं हे कार्य या आत्मिक शक्तीवर गांधीजी सोपवताना दिसतात. पण अहिंसेचं कार्य केवळ नकारात्मक नाही, तर गांधीजी म्हणतात की ते सकारात्मक देखील आहे. अहिंसेच्या तत्वावर आधारलेल्या आणि प्रेमरज्जूंनी बांधलेल्या व परस्पर सौहार्दाचे नियंत्रित होणाऱ्या समाज जीवनाची उभारणी हे ते सकारात्मक आणि रचनात्मक कार्य आहेत असं गांधीजी सांगतात. अहिंसा ही नकारात्मक नाही आहे केवळ. कारण आणि त्यामुळेच गांधीजी म्हणतात की अहिंसा ही दुर्बलांचं शस्त्र होऊ शकत नाही. आपल्या मर्यादा आहेत म्हणून आपण अहिंसेच्या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे. उलट गांधीजी असं सांगतात की अहिंसा हे शूराचं लक्षण आहे. आणि म्हणून अहिंसेचा दृष्टिकोन हा नकारात्मक अर्थाने नाही आहे, तो सकारात्मक अर्थाने आहे. आणि कोणत्या आधारावर तर अहिंसेच्या तत्वावर आधारलेले सामाजिक सौंदर्य निर्माण झालेला असा एक नियंत्रित समाज जीवनाची उभारणी करणं हे ते सकारात्मक, हेच ते रचनात्मक कार्य आहेत जे अहिंसेच्या तत्वाच्या आधारावर निर्माण करायचं, जो अहिंसक समाज निर्माण करायचा आहे हे गांधीजी सांगताना दिसतात. आणि असा समाज हा एखाद्या प्रचंड कुटुंबासारखा असून त्यातील व्यक्तींचे परस्पर संबंध हे कुटुंबवत असतील अशी गांधीजींची कल्पना होती. काँग्रेसने केवळ सत्तेला चिटकून हिंसेचं कास धरण्यापेक्षा रचनात्मक कार्य करण्यावर कार्यकर्त्यांचा भर असला पाहिजे. आणि म्हणून लोकसेवक संघ या स्वरूपात काँग्रेसने कार्य करावं असं गांधीजींनी सांगितलं. आपण गांधीजींची स्वराज्य संकल्पना अभ्यासली आणि त्या संकल्पनेमध्ये गांधीजींनी सांगितलं की गांधीजी तर खरं अराज्यवादाचे समर्थक होते, पण मानवी वर्तनाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी मर्यादित स्वरूपाच्या राज्याचा स्वीकार केला. पण मात्र पक्षविरहित स्वरूपाची जी लोकशाही आहे सर्वोदयवाद्यांमध्ये, तर ती स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये ही पक्षविरहित लोकशाही. आणि म्हणून तिथं गांधीजी म्हणतात की लोकसेवक संघ या स्वरूपात काँग्रेसचं कार्य व्हायला हवं होतं. काँग्रेसने सत्ता हे स्वयंमेव साध्य मानून चालू नये, तर अहिंसात्मक समाजाची उभारणी हे साध्य मानून राजकीय सत्ता हे त्याचं साधन मानावं असं त्यांनी सुचवलेलं होतं. अलीकडे अशीही एक टीका केली जाते की दुसरा पर्याय नसल्यामुळे आणि तात्कालीन समस्यांची सोयीस्कर सोडवणूक करण्यासाठी गांधीजींनी अहिंसेचा सिद्धांत मांडला. त्याला स्थल काल याच्या स्वरूपात गंभीर मर्यादा आणि
सापेक्षता आपल्याला असल्याचे दिसते. आता ही जी टीका आहेत ही टीका चुकीची आहेत आणि विशेषतः गांधींवर अन्याय करणारी देखील आहेत. म्हणजे गांधीजींनी पर्याय नव्हता म्हणून अहिंसेची निवड केली असं म्हणणं चुकीचं आहे. केवळ एक गरज म्हणून गांधींनी अहिंसेच्या तत्वाचा सिद्धांताचा पुरस्कार केलेला नाही, तर ती त्यांच्या मनाच्या अंतर्मनातील अतिप्रामाणिक अशी श्रद्धा होती. अहिंसेच्या परिणामक्षमतेवरील गांधीजींचा विश्वास ही त्यांच्या वैयक्तिक धार्मिक अनुभूतीचीच एक शाखा होती. त्यांच्या मते त्यांचा हा जो विश्वास आहे तो विवेकाच्या पल्याड जाणारा असून त्याचं स्पष्टीकरण गांधीजी हे विवेकाच्या पातळीवर करतात. आणि म्हणून ही जी टीका केली जाते ही टीका अशी विवेकाला धरून करणं शक्य नाही आहे. आणि म्हणून गांधीजींची ही संकल्पना ही विवेकाच्या पलीकडे जाऊन तिचा विचार करावा लागेल. परिपूर्ण अहिंसा, गांधीजी पुढे असंही म्हणतात की परिपूर्ण अहिंसा ही केवळ ईश्वरालाच साध्य होऊ शकते. कारण मनुष्य मात्र हा संपूर्णपणे अहिंसक होऊच शकत नाही असं गांधीजी जेव्हा मानतात तेव्हा मनुष्याच्या अपुरेपणाची गांधीजींना जाणीव होती, ती त्यातनं व्यक्त होते. त्याचप्रमाणे शेवटी मानव समाजात होणाऱ्या हिंसाचाराची एक घटक या नात्याने प्रत्येक व्यक्तीवरील जबाबदारी असतेच अशी देखील त्यांची धारणा व्यक्त होते. त्यातून मानवी अपूर्णतेमुळे काही ठिकाणी हिंसा अनिवार्य ठरते, गांधीजी असंही म्हणतात. गांधीप्रणीत आदर्श राज्यात जरी बळाला, बळ म्हणजे फोर्स नाही का, दमन शक्ती नाही का, बळाला जागा नाही आहेत. गांधीजींनी जे आदर्श राज्य सांगितलेले ते आपण स्वराज्याची संकल्पना अभ्यासली, त्याच्यामध्ये बळाला जागा नाही आहे, स्थान नाही, तरी प्रत्यक्ष व्यवहारातून बलप्रयोग हा पूर्णतः वगळता येत नाही. मग समाजाच्या अस्तित्वातच अंगभूत असलेली हिंसा व्यक्ती जोवर त्या समाजाची एक घटक आहे तोवर तिला टाळता येणं शक्य होणार नाही. राज्यसंस्था ही तर बोलून चालून हिंसेची मूर्त आविष्कृती आहेत. राज्यसंस्थाचं आधारच हा हिंसा असतो, दमन असतं, बळ असतं, फोर्स असतो. आणि म्हणून तेव्हा तिच्यातून हिंसा बाद होणं हे अशक्य आहे हे गांधीजींना ठाऊक होतं. आणि म्हणूनच गांधीजी अहिंसात्मक राज्य म्हणजे त्यांच्या मते राज्यविहीन स्वरूपाचा समाज निर्माण करणं हा होता. पण व्यवहारात जरी मानवी अपूर्णत्वामुळे असे अपवाद आढळले व हिंसा अटळ दिसली तरी गांधी प्रणीत अहिंसा तत्वात मात्र अपवादांना जागा नाही. अहिंसेचा धर्म जर कशात असेल तर स्वतः शक्य तेवढी गैरसोय सोसून इतरांना कमाल सोय उपलब्ध करून देण्यात आहे असं गांधीजी मानतात. आपण कितीही गैरसोय सोसू शकू याचे प्रत्येकाने आपल्याशी निदान करावं आणि दुसऱ्याला कोणाला ते करता यायचं नाही हे गांधी सांगतात. ते स्वतःलाच करावं लागेल, स्वतः गैरसोय सोसायची आणि इतरांना कमाल सोयी उपलब्ध करून द्यायच्या. हे गांधीजींच्या मते हे तत्त्व महत्त्वपूर्ण आहे. एवढंच नव्हे तर गांधीजींनी अशी ही जी सार्वत्रिक आणि सर्वकालिक अशी जी संकल्पना मांडून नंतर प्रत्यक्ष काही काळ पडणाऱ्या मर्यादांची त्यांनी चर्चा केली आहे. पण अंतिमतः तो आदर्श आजच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात मानव मात्रांकरवी प्रत्यक्षात उतरेल असा त्यांना विश्वास होता. व्यक्तीच्या व समाजाच्या प्रभावत्वावर आणि परिवर्तनशीलतेवर त्यांचा दुर्दम्य असा विश्वास होता.
आणि जोपर्यंत आदर्श व वस्तुस्थिती यात तफावत असते तोपर्यंतच आदर्शाचे आदर्शपण असते. याही दृष्टीने अहिंसेचा आदर्श हा अतिमौल्यवान वाटतो, हे गांधीजींच्या ह्या विचारामधून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं. भारत हा दुबळा आहे म्हणून त्याला अहिंसेचाच मार्ग योग्य आहे असा विचार गांधीजींनी केलेला नव्हता. खरं तर त्यांची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा नव्हतीच मुळात. उलट भारताला आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि आत्मविश्वासपूर्वक या लढ्यात तो उभा राहावा अशी गांधीजींची अपेक्षा होती. शस्त्रास्त्र शिक्षणाची त्यासाठी गरज नाही, ती गरज वाटते हेच गांधीजींच्या मते आपल्या दौर्बल्याचं प्रतीक आहे. आपल्याला आत्मा असून तो अमर आहे, तो सर्व प्रकारच्या प्राकृतिक दुर्बलतेवर मात करू शकतो व संपूर्ण जगाशी टक्कर देऊ शकतो, याची त्यांना भारताला जाणीव करून द्यायची होती. आणि म्हणून अहिंसा हे सर्वश्रेष्ठ बल गांधीजी मानतात. त्याला ते आत्मबल किंवा माणसातील ईश्वरी बल असं देखील संबोधताना दिसून येतात. आणि म्हणून गांधीजींच्या मते अपूर्ण असलेला माणूस तिचं पूर्ण आकलन करू शकत नाही, तिचे प्रखर तेज त्याला सहन करता येणार नाही, परंतु तिचा अत्यल्प अंशसुद्धा आपल्यात जेव्हा जागृत होतो तेव्हा तो चमत्कार घडून आणू शकतो. म्हणून गांधीजी म्हणतात की पूर्ण अहिंसा ही काय आहे, ईश्वरालाच साध्य होऊ शकते, ती आपल्या मनुष्य मात्राला होणार नाही. पण मनुष्य मात्राला होणार नाही, पण गांधीजी काय म्हणतात की तो मनुष्यातला अपूर्णपणा आहेत याचं गांधीजींनी आकलन केलं आणि ते म्हणतात की कारण त्याची प्रखर तेज आहेत पूर्ण अहिंसा म्हणजे, पण त्याचा अत्यल्प अंशसुद्धा जेव्हा आपल्यात जागृत होतो तो एखादा मोठा चमत्कार घडून आणल्याशिवाय राहू शकत नाही, हा विश्वास गांधीजींना होता. स्वतःमधील ईश्वरी अस्तित्वाची जाणीव असणं ही त्या दृष्टीने पहिली आवश्यक गोष्ट असते असं गांधीजी सांगतात. तसेच ज्या माणसाच्या अंगी अहंभाव आहेत, अहम मान्यता असेल, तेथे अहिंसेचं वास्तव संभवत नाही, अहिंसा असूच शकत नाही. जिथे अहंभाव आहे, जिथे अहंकार आहेत, जिथे अहम मान्यता आहेत, तिथे अहिंसा कशी असेल. म्हणून विनम्रतेखेरीज अहिंसा अशक्य आहेत. विनम्रता पाहिजेत तेव्हाच अहिंसा येईल. मात्र त्या विनम्रतेला कुणीही दौर्बल्य समजू नयेत. म्हणजे तुमच्या अंगी जर विनम्रता असेल आणि तिला दुसरं कोणी दुर्बलता मानत असेल तर ते चालणार नाही. गांधीजी म्हणतात की माझा अहिंसेचा सिद्धांत ही एक अत्यंत अशी प्रभावी अशी शक्ती आहेत. तेथे भिरुताला किंवा दुर्बलतेला मुळीच स्थान नाही आहेत. हिंसक माणूस केव्हा तरी अहिंसक होईल अशी आशा करता येईल, परंतु भेकड माणसाच्या बाबतीत मात्र अशी आशा कारण म्हणजे अहिंसक होण्याची आशा बाळगता येणार नाही. कारण गांधीजी म्हणतात की अहिंसा ही काय शेवटी शौर्याची चरणसीमा आहेत. मात्र तिला सत्याच्या महत्त्वाकांक्षा नसतात. अहिंसेचं स्वरूप असं आहे की ती सत्ता हस्तगत करूच शकत नाही. ते तिचे ध्येय असतच नाही. मुळात सत्तेची गरजच नसते अहिंसेला, परंतु यापेक्षा अधिक काहीतरी ती करू शकते. म्हणजे असं की सरकारी यंत्रणा ताब्यात न घेता ती प्रभावीपणे सत्तेचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करू शकते. हेच तिचं वैशिष्ट्य आहेत, अहिंसेचं वैशिष्ट्य आहेत असं गांधीजी मानतात. संपूर्ण साम्राज्याला आव्हान देण्याचं धारिष्ट्य एका व्यक्तीच्या अंगी आणवणारी अहिंसा दुर्बल असूच शकत नाही. एक व्यक्तीसुद्धा संपूर्ण साम्राज्याला आव्हान देऊ शकतो एवढं धारिष्ट्य त्याच्यात असतं. मग अशा अहिंसेला आपण दुर्बल कसं म्हणायचं. आणि म्हणून गांधीजी असंही म्हणतात की न मारता मरण्यासाठी लागणारं शौर्य हिंसेला लागत नाही, मात्र पलायनाहून हिंसा बरी असं गांधीजी म्हणतात. हे लक्षणीय आहे. भित्रेपणा व हिंसाचार ह्या दोघात निवड करताना ते हिंसाचाराची निवड करतात. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की भित्रेपणापेक्षा हिंसाचार बरा. मग एक प्रकारे म्हणजे
पळून जाण्यापेक्षा हिंसा बरी आहेत हे गांधीजी मानतात. म्हणून गांधीजींच्या या अहिंसेला भित्रेपणाचं, दुर्बलतेचं मानणं चुकीचं आहे. ते म्हणतात की मग अशा वेळेस शूराने लढलेली हिंसा ही महत्त्वाची आहे, योग्य ठरेल भित्रेपणापेक्षा, दुर्बलतेपेक्षा. आणि ते म्हणतात की या दोघांमध्ये जर निवड करण्याची वेळ आली, दुर्बलतेमध्ये, भित्रेपणामध्ये तर मी आणि हिंसाचार या दोघांमध्ये तर मी हिंसाचाराची निवड, म्हणजे स्वतः अप्रतिष्ठा करून घेऊन मानहानीचं जिनं जगण्यापेक्षा भारताने शस्त्रबळाचा वापर करून स्वातंत्र्य मिळवणं हे त्यांना केव्हाही अधिक समर्थनीय वाटत होतं. आपली स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसणं, अप्रतिष्ठा करून घेणं, दुसऱ्यांची लाचारी आणि गुलामगिरी पत्करण्यापेक्षा शस्त्रबळाने, हिंसाचाराने, क्रांतीने जरी स्वातंत्र्य मिळवलं तर ते केव्हाही समर्थनीय ठरेल. पण गांधीजींना ते करायचं नव्हतं, म्हणून त्यांची अहिंसेची संकल्पना आहे. म्हणून अहिंसा ही शूरांची आहे, धाडसांची आहेत, वीरांची आहेत, ती दुर्बलांची नाही आहेत, भित्र्यांची नाही आहेत, भिरुतांची नाही आहेत, हे गांधीजी सांगतात. मात्र जेव्हा निवड हिंसा आणि अहिंसेची येते तेव्हा या दोघांमध्ये करायची असते, तेव्हा गांधीजी अहिंसा त्यांना हिंसेपेक्षा कित्येक पटीने त्यांना श्रेष्ठ वाटायला लागते. क्षमाशीलता ही शिक्षा करण्यापेक्षा अधिक पौरुषमय वाटते. शिक्षा करण्यापेक्षा आणि शिक्षा करून, हिंसाचार करून, दंड देऊन स्वतःचं पौरुषत्व गाजवण्यापेक्षा गांधीजी म्हणतात की क्षमा दाखवून तुम्हाला तुमचं पौरुषत्व अधिक वाढवता येऊ शकतं. आणि त्याचवेळी गांधीजी हेही स्पष्ट करतात की आक्रमणात अहिंसा नसतेच, कारण आक्रमणामागे सत्ता लालसा असते, सत्ता अभिलाषा असते. म्हणून आक्रमणात अहिंसा असूच शकत नाही, आक्रमणाच्या मागे नेहमी सत्ता असते, हेही गांधीजी त्यावेळेस सांगतात. मग पुढे जाऊन जेव्हा हिंसा आणि संरक्षण ह्या दोन गोष्टींच्या संदर्भात जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, म्हणजे उदाहरणार्थ अहिंसेचं आचरण करायचं असेल तर मग आत्मसंरक्षणाचं काय, असा प्रश्न पडतो. दृष्टतेला प्रतिकार करायचा असेल, असे जेव्हा काही प्रश्न पडतात तेव्हा गांधीजींनी त्याचीही उत्तरे देऊन ठेवलेली आहेत. आणि ते असं म्हणतात, अहिंसा म्हणजे दृष्टता विरुद्ध लढ्याचा परित्याग नव्हे, उलट सूड भावना वगळून दृष्टपणाविरुद्ध अधिक हिरिरीनं आणि खराखुरा लढा देणं म्हणजे अहिंसा होय. दृष्ट व्यक्तीविरुद्ध नव्हे तर त्या व्यक्तीतले जे दृष्टपणा जो आहेत त्याच्या विरुद्ध हा लढा आहे. आणि म्हणून हा लढा त्या दृष्टपणाविरुद्ध अत्यंत खराखुरा लढा आहेत आणि तो लढा म्हणजे अहिंसा होय. सुडामुळे दृष्टपणा फोपावतो, गांधीजी असं म्हणतात. अनैतिकतेला नैतिकतेने जिंकता येतं. अत्याचारी माणसाच्या धारदार तलवारीविरुद्ध अधिक धारदार तलवार उपासण्याऐवजी मी शारीरिक प्रतिकार करीन ही त्याची अपेक्षाच फोल ठरून त्याच्या तलवारीची धार पूर्णतः बोथट करण्याचा मी प्रयत्न करीन, असं गांधीजी म्हणतात. आणि म्हणून मी जो आत्मिक प्रतिकार करीन त्यामुळे तो गोंधळून जाईल. प्रथम त्याचे डोळे दिपतील आणि नंतर अखेरीस त्याला मान्यता देणं भागच पडेल. पण तरीही आपण पराभूत होऊन आपली मानहानी झाली असं त्याला वाटणार नाही, तर त्यामुळे त्याची उन्नती होईल, ही आदर्श स्वरूपाची अवस्था गांधीजींनी व्यक्त केलेली आहे. मग गांधीजींच्या ह्या विचारांमधून एक अत्यंत अशी टोकाची आदर्श अशी अवस्था म्हणून म्हणजे गांधीजींच्या विचार विश्वातील ही अहिंसेची संकल्पना एका टप्प्यावर अशी पराकोटीला जाऊन पोचते की जेव्हा हिंसाचार करणारा, अनैतिक वागणारा, दृष्टता करणारा व्यक्ती त्याच्याविरुद्ध जेव्हा अहिंसेचा आपण शस्त्र उगारू, त्याचा प्रतिकार करू, त्यावेळेस तो काय होईल, गोंधळून जाईल, गांधीजी म्हणतात. आणि त्याला शेवटी आपल्याला मान्यता देणं भाग पडेल आणि मान्यता देऊनही तो स्वतःला पराभूत झाला असं मानणार नाही. हा विचार गांधीजींच्या अहिंसे संकल्पनेच्या उच्चतेच्या पराकोटीचा विचार त्यातून अभिव्यक्त होताना दिसतो. गांधीजी पुढे जाऊन असंही म्हणतात की जेव्हा राष्ट्राचे अहिंसेने संरक्षण करण्याबाबत
गांधीजींची भूमिका गांधीजींनी स्पष्ट केलेली आहेत. हे झालं व्यक्तीच्या बाबतीत. पण जर एखाद्या राष्ट्राच्या बाबतीत जर त्याचं संरक्षण करायचं असेल तर ते अहिंसेने कसं करणार ना तुम्ही? आणि मग त्याची भूमिका देखील गांधीजींनी स्पष्ट केलेली. कारण राष्ट्राचं संरक्षण करायला सैनिक लागतात. सैनिक आले की ते युद्ध आलं, आणि युद्ध आलं की हिंसा आली. म्हणून गांधीजी आपली भूमिका स्पष्ट करतात. गांधीजी असं म्हणतात की इथे पहिली महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ती ही की रूढ अर्थानं गांधीजीचा विचार हा राष्ट्रवादी नव्हता किंवा ते स्वतः राष्ट्रवादी नव्हते. पुढे या संबंधी आपण विवेचन करणार आहोत. तर ते आंतरराष्ट्रवादी होते. आंतरराष्ट्रीयवाद त्यांना मान्य होता आणि त्या सहजीवनात आक्रमण, अतिक्रमण ह्या गोष्टी त्याच्यात बाद होतील अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणजे मग संरक्षणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. दुसरं असं की अहिंसेने प्राप्त होणारं संरक्षण सगळ्याच बऱ्या वाईट मालमत्तांना मिळणार नाही. हिंसेने मिळवलेल्या मालमत्तेचं संरक्षण तुम्हाला हिंसेनेच करावं लागणार आहे. त्या व्यक्तीला किंवा देशाला अहिंसेच्या मार्गाने आपल्या मालमत्तेचं संरक्षण करायचं असेल तर त्या व्यक्तीने किंवा त्या देशाने, राष्ट्राने हिंसेद्वारा आणि दुसऱ्याचं शोषण करून कुमार्गांनी मिळवलेल्या सर्व गोष्टींचा प्रथम त्यांना स्वतःहून त्याग करावा लागेल. त्यांनी तो त्याग केला पाहिजेत. कारण तुम्ही जेव्हा हिंसेच्या आधारावर काही मिळवलेलं आहे तर ते टिकून ठेवण्यासाठी पुन्हा तुम्हाला हिंसा चालू ठेवावं लागेल. आणि तुम्हाला जर मग तुमचं अहिंसेच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमचं संरक्षण करायचं असेल, व्यक्तीला असो किंवा एखाद्या राष्ट्राला असो, पहिलं तुम्ही जे हिंसेच्या आधारावर जे कमवलेलं आहेत ना ते तुम्हाला त्याचा त्याग करावा लागेल आणि जे स्वतःचं आहे ते जपवासावं लागेल. मग त्याची मात्र तुम्ही अहिंसेच्या तत्वाचा आधार घेत त्याचं संरक्षण करू शकता. आपल्या जवळच्या अहिंसक धनसंचयाचं संरक्षण करायचं असेल तर गांधीजी म्हणतात की या हिंसक विष समान धनापासून व्यक्तीची, देशाची मुक्ती ही पहिली आवश्यक अट आहे. याचा अर्थच असा आहे की ज्या व्यक्तींनी, राष्ट्रांनी अवैध प्रमाणपत्र किंवा अवैध प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती व सत्ता आपल्या हाती गोळा केलेली आहे त्यांना गांधीजींच्या या व्यवस्थेमध्ये संरक्षण मिळणार नाही. समाजातील प्रचंड मालमत्ता हिंसाचारी मार्गांनीच संचित होत असल्यामुळे त्यातील संरक्षण व्यवस्थेसाठी सुद्धा प्रचंड बलिष्ठ असं दमनयंत्र कायम ठेवावं लागतं आणि ते वापरावं देखील लागतं अशी गांधीजींची तक्रार होती. युद्धासाठी जशी तयारीची गरज असते तशीच ती अहिंसक मार्गाने संरक्षण करण्यासाठी देखील तयारी करावी लागते. आणि ती तयारी म्हणजे काय तर देशाचं आर्थिक आणि सामाजिक जीवन आधी सुरळीत लावावं लागेल. रचनात्मक मार्ग आणि सत्याग्रह यांच्याद्वारे सामाजिक संबंध बदलावे लागतील आणि त्याच मार्गाने धारिष्ट्य, निग्रह, सुशिकता इत्यादी गुणांचाही जोपासना तुम्हाला करावी लागेल. मग कोणतेही शस्त्रबळ, कोणतेही अण्वस्त्र सामर्थ्य अहिंसक सत्याग्रहींना नमवू शकणार नाहीत. अहिंसेचं बळ हिंसेप्रमाणे बाहेरून दिसत नाही, परंतु तरीही हिंसेपेक्षा ते कितीतरी पटीने प्रभावी असतं. आणि असा अहिंसक प्रतिकार मानव मात्रास शक्य आहे काय या प्रश्नाचं उत्तर देखील गांधीजींनी होकारार्थी दिलेलं आहे. अर्थात अडचणींची जाणीव त्यांना होती, पण अशा प्रतिकारास लागणारं गुण पुरेशा प्रमाणात मानवाच्या ठायी नाहीत हे देखील त्यांना माहीत होतं. पण त्यांची अशी खात्री होती की जोपर्यंत मानव मात्र असा धीटपणाचा मार्ग अनुसरत नाही तोपर्यंत शस्त्रस्पर्धा, हिंसाचार यांना जगात अंत नाही. आणि म्हणून अहिंसक मार्ग परिश्रमपूर्वक अंगी बाणवण्या वाचून गत्यंतर राहणार नाही असं गांधीजींचं ठामपणे म्हणणं होतं. अहिंसक राष्ट्रावर आक्रमण होणारच नाही आणि झालेच तर 2 प्रकारे त्याला ते राष्ट्र तोंड देऊ शकेल असे गांधीजी म्हणतात. पहिला मार्ग आहे तो म्हणजे आपली सारी मालमत्ता, धनसंपत्ता आक्रमक करणाऱ्याला देऊन टाकायची, पण त्याच्याशी गांधीजी म्हणतात की त्याच्याशी असहकार करायचा. त्याला शरण जाण्यापेक्षा मृत्यू अधिक सोयीस्कर
श्रेयस्कर मानायचा. आणि दुसरा मार्ग गांधीजी असं सांगतात की अहिंसक मार्गाचे ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा लोकांकरवी अहिंसक प्रतिकार करायचा. त्यांनी शस्त्रत्याग करून स्वतःला आक्रमकांच्या तोफांच्या तोंडी द्यायचं. आक्रमक कितीही जुलमी असला तरी त्यालाही हृदय असतंच असं गांधीजी म्हणतात. स्त्री पुरुषांच्या रांगाच्या रांगा एका पाठोपाठ येत आहेत. आक्रमकांच्या इच्छेला शरण जाण्याऐवजी बलिदान पत्करायला ते तयार होत आहेत. हे अनपेक्षित दृश्य कठोरातल्या कठोर आक्रमकाचे ही मन वितळून त्याचं पाणी पाणी करू शकेल, त्याचा खुनशीपणा घालवू शकेल असं गांधीजींना वाटत होतं. अण्वस्त्रांचा मुकाबला फक्त अहिंसेनेच होऊ शकतो. एक बॉम्ब दुसऱ्या बॉम्बला नष्ट करू शकत नाही. अहिंसा ही एकमेव अशी वस्तू आहे की जी अणुबॉम्ब नाहीसा करू शकते. अहिंसेचा अंगीकार केल्यास मानवतेला काही भवितव्य आहे, नाहीतर अण्वस्त्र जर मुकाट सुटून त्यातच मानवतेचा बळी पडल्या वाचून मनुष्य राहणार नाही असं देखील गांधीजी सांगताना दिसतात. अण्वस्त्रांना आवर घालणे हे अहिंसेशिवाय दुसऱ्या कोणत्याच शक्तीला शक्य नाही. म्हणून अण्वस्त्र कितीही प्रबळ झाली तरी ती भौतिक आहेत, नैतिक आध्यात्मिक अहिंसेच्या अगदी ते त्यांच्या पंक्तीलाही ते पुरू शकणार नाही असं गांधीजी सांगताना दिसतात. अशा प्रकारे गांधीजी राष्ट्रांतर्गत शोषण छळापासून किंवा बाह्य आक्रमण अत्याचारांपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मुकाबला हा अहिंसेने केला जाऊ शकतो असं गांधीजींना वाटत होता. गांधीजींचा असा विश्वास होता की देशांतर्गत असू द्या, त्याचं शोषण असू द्या, त्याचा छळ असू द्या किंवा अगदीच बाह्य आक्रमण असू द्या किंवा अगदी अत्याचार असू द्या, ह्या प्रत्येक गोष्टीला अहिंसेने उत्तर देता येईल, त्याचा मुकाबला अहिंसेने करता येईल. आणि अहिंसा 3 प्रकारची असतात असे गांधीजी मानतात. पहिली संघटित अधिसत्तेविरुद्ध वापरावयाची अहिंसा, हे गांधीजी सांगतात. दुसरा अहिंसा म्हणजे गांधीजींच्या मते अंतर्गत यादवी किंवा उठावाच्या प्रसंगी वापरावयाची अहिंसा असते. आणि तिसरी अहिंसा म्हणजे बाह्य आक्रमणाविरुद्ध उपयोगात आणावयाची अहिंसा असते. गांधीजी म्हणतात की हिंदुस्थानात अहिंसा अंतर्गत व बहिर्गत कोणत्याच क्षेत्रात पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही याची गांधींना रास्त जाणीव होती. याचं कारण गांधीजी असं सांगतात, ह्या देशाने पाळलेली अहिंसा ही विशुद्ध अहिंसा नव्हतीच, सामर्थ्याची अहिंसा नव्हती, तर ती दुबळ्यांची अहिंसा होती. मनाचं धारिष्ट व निग्रह त्या अहिंसेच्या पाठीशी नव्हतंच. आणि त्यामुळेच या देशातील अहिंसेच्या अल्पशी प्रयोगामुळे गांधीजी हे खचले नाहीत. अहिंसेच्या तत्वावरील त्यांची श्रद्धा अभंग राहिली. त्यांच्या अहिंसा संकल्पनेच्या मुळाशी 2 बलदंड गृहीतके दिसून येताना दिसतात. कोणते गृहीतक होते गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाच्या मुळाशी? तर एक म्हणजे अहिंसा हा जीवनाचा सिद्धांत असून एक मूलभूत नैतिक सदाचार आहे असं गांधीजी मानतात. आणि दुसरं असं की हे गृहीत असं आहे की सर्व माणसं स्वभावानं अंतिमता सारखीच असतात आणि तो सारखेपणा म्हणजे माणसातील ईश्वरी अंशाचा आविष्कार असतो असं गांधीजी म्हणतात. आणि हे 2 आधार गांधीजींच्या अहिंसा या संकल्पनेच्या मुळाशी होते. आणि म्हणून गांधीजी त्या भारताच्या अहिंसेच्या अल्पशा प्रयोगामुळे ते खचले नाहीत, उलट त्यांची अहिंसेवरची श्रद्धा ही अभंग तशीच राहिलेली आपल्याला दिसून येते. अहिंसेला अपयश आलं तरी गांधी असं म्हणतात की अवलंबता आणणाऱ्या व्यक्तीला आणि पद्धतीला दोष देतात. अहिंसेचं अपयश हे त्या तत्वाचं सिद्धांताचं नाही आहे, तर ती अंमलात आणणाऱ्या व्यक्तीचं किंवा त्या पद्धतीचे दोष आहेत. सिद्धांत म्हणून अहिंसा बिनचूक आहे अशी त्यांची ठाम श्रद्धा होती. अहिंसेच्या अवलंबासाठी चारित्र्याचा निष्कलंकपणा असला पाहिजेत, दारिद्र्याचा अंगीकार केला पाहिजेत, सत्य निर्भयतावादी गुणांची जोपासना केली पाहिजे. अशा गांधीजी म्हणतात का अशी खडतर तपश्चर्या आवश्यकता आहेत अशी गांधीजींनी त्याचं प्रतिभा. आणि म्हणून साधेपणा, श्रमवृत्ती, दलित अत्यंत पददलित यांच्याशी असणारा सेवाभाव, हस्तश्रम,
त्यातला असणारी प्रतिष्ठा यांच्या आधारे रचनात्मक कार्य करणं हीच अहिंसेची दुसरी बाजू आहेत असं गांधीजींना वाटतं. आणि ही सगळी तयारी भारताची झाली असं गांधीजींना कधीच वाटलं नाही. पण ती होईपर्यंत थांबायचं तर त्यांना त्या कल्पनांपर्यंत थांबवावं लागेल जोपर्यंत ही अशी अवस्था येणार नाही. आणि तेव्हा मात्र ही अहिंसा गांधीजी म्हणतात यशस्वी होईल. कार्यारंभ करताच कोणती गोष्ट लाभत नसते, तर परिस्थिती त्यांना जुळवून घेऊन अहिंसेच्या तत्वाच्या आधारे हा लढा त्यांना उभा करायचा होता, तो चालू ठेवायचा होता आणि तो ठेवावा लागेल असं गांधीजी म्हणतात. अर्थात इथे दुसराही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला नोंदवावाच लागेल, तो म्हणजे असा की गांधीजींची अहिंसा ही परिस्थिती निरपेक्ष नव्हती. म्हणजे चोर, डाकू, आक्रमक राष्ट्रांशी वागताना अहिंसेचा अति आग्रह अहिंसेचा अत्यंत आग्रह धरणं यामुळे असं गांधीजी कधीही म्हटले नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या गरजांप्रमाणे त्यांनी अहिंसेची संकल्पना फिरवलेली दिसून येते. पहिल्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी सैन्य भरतीचे आव्हान करणाऱ्या गांधीजींना असं वाटलं होतं की साम्राज्यासाठी भारतीय तरुणांनी केलेलं बलिदान वाया जाणार नाही, त्यातून त्यांचे स्वातंत्र्य हे अवतीर्ण होताना दिसून येतं. पण तेच गांधी दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी पडण्याविरुद्ध होते. भारतीयांनी सहभाग घेऊ नयेत या गोष्टीला ते सहमत करतात, कारण इंग्रजी सत्तेला विरोध करूनच स्वातंत्र्य लढा अधिक संघटित करता येईल असा त्यांचा विश्वास होता. आणि त्याचप्रमाणे आधुनिक राज्याची धोरणं म्हणून अहिंसेचा स्वीकार करू शकणार नाहीत. त्यांचा आधार हा बळ आहेत. अंतर्गत यादवी आणि बाह्य आक्रमण यांना अहिंसक मार्गाने तोंड देणं त्यांना शक्य नाही. आधुनिक राष्ट्रांना हेही गांधीजींना माहीत होतं. तसंच आत्मसंरक्षणार्थ व न्याय्य कारणांसाठी युद्ध ही करावीच लागणार हेही त्यांना ठाऊक होतं. व्यक्तींच्या करारावर टिकून असणाऱ्या स्वतंत्र राष्ट्रांच्या नागरिकांना मिळणाऱ्या सुरक्षितता, अधिकार आणि सवलतींच्या मोबदल्यात नागरिकांनी लष्करी प्रशिक्षण घेणं, सेवा करणं ही त्यांचं कर्तव्य असल्याचं गांधीजी सांगताना दिसतात. ही दुसरी गोष्ट, त्यांची दुसरी बाजू गांधी विचारातील अहिंसात्मक संकल्पनेच्या संदर्भात लक्षात घेणं आवश्यक ठरेल. खरं तर स्वदेश स्वातंत्र्यासाठी शूरांची अहिंसा हे सर्वोत्तम साधन आहे, पण ते न साधल्यास हिंसेचा अवलंबही हा समर्थनीय ठरतो असं देखील ते मानतात. राष्ट्राच्या स्वातंत्र्य संपादनार्थ, स्वातंत्र्य संरक्षणार्थ, त्याचप्रमाणे ऐक्यासाठी व न्यायासाठी गरज पडल्यास धैर्य, हिंसा व न्याययुद्ध हे मार्ग अवलंबण्यास गांधीजींची हरकत नाही. त्यांच्या मते राष्ट्रवाद्याला शांततावादी होता येणार नाही. राष्ट्रभक्तीवर आधारलेले राजकारण व राष्ट्र स्वातंत्र्य सर्वकालीन अहिंसेशी विसंगतच आहे. काहींना वरील विवेचनात विसंगती जाणवेल, म्हणजे आधी गांधीजी काय सांगतात आणि आता काय सांगतात, पण आपण आपल्या वाचकाला हे स्मरण करून देतो की गांधीजींच्या ह्या ज्या दोन भूमिका आहेत, ह्या एक तत्वचिंतकाची आणि दुसरी ही राष्ट्रवादी राजकीय नेत्याची, असा दोन भूमिकांमध्ये फरक आपल्याला सांगता येईल. प्रारंभीची अहिंसा संकल्पना ही त्यापैकी एक तत्वचिंतकाची निर्मिती असून राष्ट्रीय व्यवहारात प्रसंगी हिंसेच्या वापराची परवानगी मान्यता, मानवी अपुरेपणाची यथार्थ जाणीव असणाऱ्या नेत्याची निर्मिती ही दुसऱ्या प्रकारची सांगतात. म्हणून या दोन्हीही दृष्टीने पाहिल्यास ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला जी विसंगती वाटेल ती विसंगती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आपल्याला सांगता येईल. म्हणजे निखळ तत्त्वज्ञान म्हणून गांधीजी जेव्हा अहिंसा हे परिपूर्णत्वाच्या ध्यास लागलेल्या एखाद्या तपस्व्याचे आदर्श स्वप्न म्हणून दिसून येतं, मात्र आज ना उद्या आपल्याला त्याच्या सानिध्यात पोहोचायचं आहे. हा मात्र त्या दोघांमधला दुवा आहेत आणि त्या दिशेने अखंड वाटचाल केली पाहिजेत अशी प्रेरणा ते स्वप्न सदैव देत राहिलेले दिसतात. म्हणूनच ते स्वप्न आहे, यासाठी त्याचे मूल्य हे कमी होत नाही ही गोष्ट देखील आपण त्यामध्ये लक्षात घेतली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी ही गोष्ट म्हणून त्यातील हे संदर्भ, त्यातील हे पदर लक्षात घेऊन त्या संकल्पनेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. किंवा मग साधारण वाचक जर असेल
तर तो असं म्हणेल की गांधीजींचे एकाच विचारांमध्ये दोन वेगवेगळे टोकं किंवा दोघांमध्ये विसंगती कशी दिसून येते, पण त्याचे उत्तर हे आपल्याला या अर्थानं तिथे देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर गांधीजींच्या विचार विश्वातील, त्यांच्या राजकीय चिंतनातील, तत्त्वचिंतनातील अहिंसेची संकल्पना ही अत्यंत अभिजात अशी एक मूलग्रही अशी एक संकल्पना म्हणून आपल्याला तिची चर्चा करता येईल. याविषयी तुम्हाला आणिही चर्चा करता येईल, आणिही त्याच्या संदर्भात संदर्भ, ग्रंथ, पुस्तकं यांचा आधार घेऊन ती संकल्पना अधिक समजून घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, इथे आज आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण गांधीजींच्या इतर विचारांचे जे राहिलेले आहेत, उदाहरणार्थ गांधीजींचे नागरी समाजविषयक विचार असतील, त्यांचे धर्मसंकल्पनेविषयक असणारे विचार, या संकल्पनांविषयी माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.